नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारात आता येत्या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय त्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात होणार सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार। हा प्रश्न तुमच्या मनातला आहे, हा प्रश्न माझ्या मनातला आहे। आज प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सध्या विचारत आहे, खरंच देशांतर्गत बाजारात येत्या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार होणार का? या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर या ठिकाणी या व्हिडिओला जरूर लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर हा जर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, त्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। मग खरंच येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होणार काय? या प्रश्नाचं घेऊत या ठिकाणी सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर ब्राझील मध्ये धो पाऊस पडत आहे। यामुळे मागच्या 8 ते 10 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड घसरला आहे। ज्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 5,200 5,300 पर्यंत पोहोचली होती, त्या सोयाबीनचा बाजारभाव सध्या 4,600 ते 4,900 च्या दरम्यान दिसत आहे। हे सगळं घडले ब्राझीलमुळे। आणि तुम्हाला हे पण सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव येत्या 60 दिवसात 5,500 होणार अथवा नाही, सर्वस्वी ब्राझीलच्या हातात आहे। जर इथून पुढे ब्राझीलमध्ये पाऊस चांगला झाला तर सोयाबीनचा बाजारभाव येत्या 60 दिवसात 5,500 पार होण्याची शक्यता 100% या ठिकाणी नाही। कारण सांगतो, ब्राझील सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि तिथंच सोयाबीनचं उत्पादन वाढायले म्हटल्यावरती पूर्ण वर्षभर सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे, म्हणजे ती पावसावरती अवलंबून आहे। आणि ब्राझीलमध्ये पाऊस जर त्या ठिकाणी अव्यवस्थित पडला, म्हणजे लक्षात घ्या इथून पुढे पाऊस पडलाच पाहिजे। कारण तुम्हाला सांगतो, सध्या पेरणी झाली, सगळं संपलं असं आहे का? नाही। भविष्यात त्या पिकाची वाढ आहे, फुलाची अवस्था आहे, शेंगा भरण्याची आवश्यकता आहे, बऱ्याच गोष्टी आहेत। जर येत्या 60 दिवसात पाऊस मनासारखा पडला नाही तर उत्पादन घटणार, आणि उत्पादन घटलं तर बाजारभावाला आधार मिळणार। म्हणजे ब्राझीलच्या पावसावरती अवलंबून आहे की येत्या 60 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होणार अथवा नाही। सध्याच्या कंडिशनला तर बघा, येत्या 30 दिवसात तर 5,500 पार होण्याची शक्यता नाही। मग या महिन्यामध्ये पाऊस कसा पडतोय बघूया। मग एकदा पेरणीचं चित्र स्पष्ट झालं आणि भविष्यामध्ये पिकाची वाढीची अवस्था कशी, या गोष्टी सगळ्या बघूया। त्यानंतर तुम्हाला मी येणाऱ्या काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की ब्राझीलमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होणार का नाही। सध्या अशी परिस्थिती की त्या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होण्याची शक्यता तर त्या प्रमाणात दिसत नाही। पण ब्राझीलमध्ये पाऊस कमी पडला तर सोयाबीनचा बाजारभाव येत्या 60 दिवसात 5,500 पार जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण त्या ठिकाणी होऊ शकते। यामुळे लक्षात घ्या मित्रांनो
विक्रीचं नियोजन करत असताना मला 5,500चा बाजारभाव मिळेल, मी त्याच्यासाठी थांबेल, अशा गोष्टी सोडून द्या. काय करायचंय आपल्याला की सोयाबीनचा बाजारभाव 5,000च्या वर गेला की तिथं 25% सोयाबीन विकायचे आणि बाकीचं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा. पण प्रचंड तेजी येईल ही शक्यता मात्र सोडून द्या. आणि जशी जशी 100-200ची तेजी येत राहील तिथं 25-25% माल विकत चला, ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला जरूर लाईक आणि फॉलो करून घ्या. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.